नाही म्हणजे दुसरा काही मुद्दा ते बोलू शकत नाही. त्यांनी काय केलं ते सांगू शकत नाही. त्यांनी आता काय केलं सांगतात. त्यांनी छातीटोकपणे सांगते. माझा एक व्हिडिओ आता ऑलरेडी आमच्या एलईडी लाईनवर चालू आहे की कोल्हापूर शहरामध्ये मी काय केलं गेल्या 10-15 वर्षामध्ये. ती आधी बघा. मी काय केलं ते लोकांना सांगतो. त्यांनी काय केलं ते सांगावं आणि मतं मागावीत ना. त्यांना ऊट सूट माझ्यावर टार्गेट ते करतात याचा अर्थ त्यांना थोडी कोल्हापूरकरांना पाणी मिळण्यासाठी कुठेतरी हेच नाही. आता तो अडथळा एफआयआर माध्यमातून दिसतोय. आता ऑलरेडी घराघरात थेट पाईपलाईनचं पाणी पोहोचलेलं आहे. आता जर हे एफआयआर होत असतील तर याचा अर्थ काही बंद पडावी योजना असं कोणाचा तरी प्रयत्न आहे. याची स्लाइड चंद्रकांतला पाठवलं आहे, राजेश क्षीरसागरांना पाठवलं आहे, राज्यसभेच्या खासदारांना पाठवलं आहे. हे दोघं जर समजून घेतील असं जर आपण प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा शेवटपर्यंत करला तर एफआयआरचं काय आतापर्यंत स्टेटस घेतलेला आहे, काय केलं? ती महापालिकेची जबाबदारी आहे किंवा पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे की जर कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी 450 कोटीची योजना, 7 लाख लोकांना पाणी देणारी योजना ही अशा पद्धतीनं अडचणीत येत असेल, त्याचं कारवाई करत असेल तर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर बोललं पाहिजे की काय घडतंय याची चौकशी झाली पाहिजे. बाकीच्या ठिकाणी त्यांचे कोण येतात किंवा राजेश क्षीरसागरांनी सांगितलं पाहिजे की बाबा हे चौकशी करा आणि आरोपीला पकडा कोण असं करत असेल आणि वारंवार होते. हे याच्या आधी झालं. शेवटी एफआयआर दाखल करायची वेळ त्यांना नाही. महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक आहे आणि या कोल्हापूरच्या जनतेचा प्रतिसाद मला आहे त्यामुळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न